नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 23 मे. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात. 23 मे 1984 रोजी बचेंद्री पाल यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. ही कामगिरी करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या आणि जगातील 5व्या महिला ठरल्या. बचेंद्री पाल यांचा जन्म 24 मे 1954 रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथं झाला. त्या लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळातही पुढे होत्या. त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी गिर्यारोहक व्हावं असं वाटत नव्हतं, पण त्यांच्या आग्रहापुढे कुटुंबियांना झुकावं लागलं आणि त्यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. 1984 मध्ये भारतानं एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी मोहीम आखली. या संघात बचेंद्री पाल यांच्या व्यतिरिक्त 11 पुरुष आणि 5 महिला होत्या. या संघानं मे महिन्याच्या सुरुवातीला मोहीम सुरू केली. अनेक अडचणींचा सामना करत 23 मे रोजी बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्ट जिंकून इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी आपलं नाव नोंदवलं. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला आहे. 23 मे 1951 रोजी तिबेट आणि चीनमध्ये एक करार झाला. या करारानुसार तिबेट चीनच्या ताब्यात गेला. त्यामुळेच तिबेटी लोक 23 मे हा काळा दिवस मानतात. तिबेटचे 14वे दलाई लामा यांनी 18 एप्रिल 1959 रोजी म्हटलं होतं की चीननं हा करार जबरदस्तीनं केला आहे, त्यामुळे तिबेटवर चीनचा कब्जा बेकायदेशीर आहे. मात्र चीन हा दावा मान्य करत नाही, त्यामुळे चीनचा तिबेटवर ताबा आजही कायम आहे. दलाई लामा 31 मार्च 1959 रोजी भारतात पोहोचले, कारण चीनला त्यांना कैदेत ठेवायचं होतं. त्यानंतर गेल्या अनेक दशकांपासून दलाई लामा भारतातच राहतात आणि तिबेटचं निर्वासित सरकार हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथून चालवतात. तिबेटच्या या निर्वासित सरकारच्या निवडणुका देखील होतात. जगभरातील तिबेटी निर्वासित या निवडणुकीत मतदान करतात. तिबेटी संसदेचं मुख्यालय हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथं आहे, तर चीनमध्ये तिबेटला स्वायत्त प्रदेशाचा दर्जा आहे. 1950 मध्ये चीननं तिबेटवर कब्जा करण्यासाठी हजारो सैनिक पाठवले. त्यानंतर तिबेटचे काही भाग स्वायत्त प्रदेशात रूपांतरित झाले आणि उर्वरित भाग चीनच्या लगतच्या प्रांतात विलीन करण्यात आले. हे सर्व घडलं ते 1949 मध्ये चीनमध्ये सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट सरकारमुळे आणि त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळे. भारतानं दलाई लामांना आश्रय दिल्यानं चीन अजूनही मनात राग धरून आहे. 1962च्या भारत चीन युद्धाचं हे देखील एक प्रमुख कारण होतं असं मानलं जातं. महाराणी गायत्री देवी यांचा जन्म 23 मे 1919 रोजी लंडनमध्ये झाला. गायत्री देवी या जयपूरच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचा विवाह सवाई मानसिंग यांच्याशी झाला होता. गायत्री देवी यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांची स्पर्धा इंदिरा गांधी यांच्याशी होती. त्या कोणत्याही बाबतीत इंदिराजींच्या तुलनेत कमी नव्हत्या असं म्हटलं जातं. इंदिरा गांधींना गायत्री देवींचा नेहमीच हेवा वाटत असे असंही अनेकांचं मत आहे. गायत्री देवींना फक्त इंग्रजी आणि फ्रेंच येत होतं. त्यावेळी त्यांना जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब मिळाला होता. जगप्रसिद्ध व्होग मासिकात प्रसिद्ध झालेल्या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं. गायत्री देवी राजकारणातील स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जात होत्या. 1962 मध्ये महाराणी गायत्री देवी यांनी स्वतंत्र पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि 1,92,000 मतांनी विजयी झाल्या. त्यावेळी एवढ्या मोठ्या विजयामुळं त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1962 मध्ये भारत चीन युद्धानंतर त्यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसोबत संसदेत वादविवाद केला होता. नेहरू आणि गायत्री देवी यांच्यात राजकीय विरोध होता, पण इंदिरा गांधी राजकारणात आल्यावर हा विरोध राजकीय न राहता वैयक्तिक झाला. इंदिरा गांधींनी संसदेत एका विशिष्ट संदर्भात गायत्री देवींना काचेची बाहुली असंही म्हटलं होतं. इंदिरा गांधींनी राजे महाराजांना मिळणारा राजभत्ता रद्द केला. त्यानंतर दोघांमधील तणाव आणखी वाढला. आणीबाणीच्या काळात गायत्री देवी यांना अटक करून 5 महिने तुरुंगातही ठेवण्यात आलं होतं आणि इंदिरा गांधींच्या आदेशानुसार जयपूर राजघराण्याच्या जयगड किल्ल्यावर सैन्यही पाठवण्यात आलं होतं. इंदिरा गांधींना गायत्री देवींची संसदेतील उपस्थिती सहन होत नसे असंही म्हटलं जातं. महाराणी गायत्री देवी या स्वतंत्र पक्षाच्या एक तेजस्वी तारा होत्या. इंदिरा गांधी याकडं आव्हान म्हणून पाहत असत. तुरुंगातून सुटल्यानंतर गायत्री देवी राजकारणापासून लांब गेल्या. 29 जुलै 2009 रोजी त्यांचं निधन झालं. राजमाता गायत्री देवी यांची नात महाराणी दिया कुमारी आज राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत. 23 मे 2016 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं श्रीहरिकोटा इथून पुन्हा वापरता येण्याजोग्या अर्थात रियुजेबल प्रक्षेपण वाहनाची यशस्वी चाचणी केली.
हे प्रक्षेपण वाहन त्याच्या नावाप्रमाणे पुन्हा वापरता येण्याजोगं लॉन्च व्हेइकल आहे. म्हणजेच हे ऑर्बिटल री एंट्री व्हेइकल आहे. म्हणजेच हे वाहन स्पेस शटलला ऑर्बिट कक्षेत सोडून विमानाप्रमाणे परत येण्यास सक्षम आहे. अशा पुन्हा वापरता येण्याजोग्या स्पेस शटल बनवणाऱ्यांच्या क्लबमध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जपानची नावं समाविष्ट होती. मात्र आता भारताचं नाव समाविष्ट आहे. हे रियुजेबल प्रक्षेपण वाहन तयार करण्यामागचा उद्देश उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च कमी करणं हा होता. जागतिक कासव दिन दरवर्षी 23 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश कासवांविषयी माहिती पसरवणं आणि लोकांना त्यांचं संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे. हा दिवस 1990 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. वास्तविक कासवांच्या विविध प्रजाती वाचवण्याच्या उद्देशानं एक ना नफा ना तोटा तत्वावर संस्था स्थापन करण्यात आली होती. जगभरातील कासवांचं संवर्धन करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेनं हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. कासव हा पृथ्वीवरील सर्वाधिक काळ जिवंत राहणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या गटातील कासवांचं वय 150 वर्षांपेक्षाही अधिक असल्याचं मानलं जातं. जगातील सर्वात जास्त काळ जगणारं कासव हानाको कासव होतं, जे सुमारे 226 वर्ष जगलं होतं. प्रदीर्घ आयुष्य जगल्यानंतर 17 जुलै 1977 रोजी त्याचं निधन झालं होतं. आज वैशाख पौर्णिमा आहे. वैशाख पौर्णिमेला भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला, म्हणूनच आजचा दिवस साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम यांची ओळख बुद्ध अशी झाली. जगभरात बुद्ध पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. त्यामुळेच जगभरात बुद्ध पौर्णिमा हा सण आजच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. त्यामुळे या दिवसाचं आगळं महत्त्व आहे. बौद्ध पंथीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ आणि इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशातील बौद्ध पंथीय हा सण उत्साहात साजरा करतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची यथासांग पूजा करण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे. असं केल्यानं घरात सुख आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.